मग आज शाळा सुरू झाल्यानंतर किंवा व्हायच्या अगोदर एक 5-10 मिनटं जे नवागत आहेत म्हणजे या शाळेमध्ये नवीन प्रवेश घेतलेला आहे, मग ते 5वीचे असतील किंवा 6वी 7वीचे असतील, 8वी 9वी 10वी पण असतील, जे नवीन प्रवेश घेतले आहेत त्या नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं शाळेमार्फत स्वागत घ्यायचं हा कार्यक्रम ठेवलेला पण. आणि मग ह्या स्वागताचं जे स्वागत मांडण्याचं काम आहे किंवा स्वागत करण्याचं जे काम आहे ते आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका आदरणीय ठोंबरे मॅडम यांनी सर्व नवागत विद्यार्थिनींचं स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो. आज 16 जून 2025 शैक्षणिक वर्ष 2025-26 शासनाच्या नियमाप्रमाणे आजचा आपला पहिला दिवस 16 जून. खरं तर आज जे म्हणून प्रफुल्लित चेहऱ्याने सर्व विद्यार्थिनी, आमचे शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित आहेत. त्यांचं प्रथम किसान शिक्षण संस्था आणि जिजामाता विद्यालय वाळवा यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जिजामाता विद्यालय म्हटलं की स्वर्गीय कुसुमताई नायकवडी यांची शाळा असं म्हटलं जातं. पंचक्रोशीमध्ये किंबहुना विद्यार्थिनी, नंबरात येणाऱ्या विद्यार्थिनी, अगदी सर्वच को करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घेणाऱ्या, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या संकुलाला जी पार्श्वभूमी आहे त्याच्यामध्ये क्रीडा किंवा खेळ ह्याच्यासाठी जास्त प्राधान्य आपण देतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा नॅशनल इंटरनॅशनल लेवलपर्यंत गेलेले आपले खेळाडू, त्याच्यामध्ये कबड्डी असेल, खो खो असेल. आणि त्यामुळं जिजामाता विद्यालय म्हटलं की पालकांचा ओढा मुलींना जिजामाता विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी असतो आणि त्यामुळं आपल्याकडं पूर्वीपासूनच मुलींची संख्या जी आहे ती चांगली आहे. आणि आता सध्या परिस्थितीमध्ये विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी किंवा विद्यालयामध्ये आपल्याकडे विद्यार्थिनी आणण्यासाठी सगळेजण आटापिटा करतात, पण आपल्याकडे जिजामाता विद्यालयामध्ये पालकांचीच इच्छा असते की जिजामाता विद्यालयामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे आणि त्यासाठी पालक आवर्जून इथे येतात. आमचे शिक्षकसुद्धा प्रबोधन करण्यासाठी गाववार किंवा भागवार आम्ही व्हिजिट देतो, भेट देतो आणि पालकांचं प्रबोधन करतो. आमच्याकडे गुणवत्ता किंवा दर्जा शाळेचा जो आहे तो काय आहे हे आम्ही समाजात सांगत असतो आणि किंबहुना तो मुलींच्या गुणवत्तेतून दिसतो. आपल्याकडं बघा स्कॉलरशिप असेल, NNMS असेल, नवोदय असेल, त्याचबरोबर 10वीची बोर्ड परीक्षा असेल, यामध्ये ज्या विद्यार्थिनी टॉपर येतात त्यांचे डिजिटल अशा शाळेमध्ये प्रवेश मिळाला पाहिजे आणि त्यामुळं आपल्याकडं मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती आहेत. माझी ॲक्टिव्ह असणारी सर्व टीम आहे शिक्षकांची आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं आपल्या या किसान शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक सन्माननीय वैभव काका नायकवडी यांची तर मनोमनी इच्छा असते की सगळ्यात जास्त विद्यार्थिनी स्कॉलरशिपमध्ये नंबरात आल्या पाहिजेत, त्यांना शासनाची शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे आणि त्यासाठी ते वारंवार मीटिंग घेऊन शिक्षकांना सूचना देत असतात की आपल्या विद्यार्थिनी कुठं कमी पडत असतील तर त्यांचा पाया पक्का करा. 5वीपासूनच त्यांना असं मार्गदर्शन करा की ते खेळामध्ये पण सहभागी होतील, संघ तयार करतील आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा चमकतील. त्यामुळं आपली जबाबदारी अशी आहे मुलींची किंवा शिक्षकांची की आपल्या विद्यालयाचा नावलौकिक हा आपल्या कृतीतून वाढला पाहिजे, कृतीतून दिसला पाहिजे. आणि यासाठी पहिल्याच दिवशी आपण असा संकल्प करूया की पूर्ण वर्षभर आपल्याकडे असणाऱ्या विद्यार्थिनींनी अगदी मनापासून डिव्होट होऊन आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडायची आहे. नवीन ज्या नवागत विद्यार्थिनी 5वीसाठी आहेत किंबहुना 8वी आणि इतर वर्गासाठी सुद्धा बाहेरून काही ॲडमिशन्स आलेले आहेत, तर त्यासाठी आज शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे आपण शाळा प्रवेश उत्सव आपण हा कार्यक्रम साजरा करीत आहोत. आणि त्याच्यामध्ये बघा नवागतांचे स्वागत आपण करतोय. नवीन पुष्प फुलले बागेतील, ज्ञानगंगेच्या सागरात विलीन होईल, सहप्रवास हा गोड होईल, प्रेमाने मैत्रीची फुले उमलतील. खरं तर तुम्ही सर्व फुलासारख्या छान अशा ब्राईट कलरच्या ज्या कळ्या आहेत किंवा तुम्ही आमच्या विद्यालयामध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थिनी आहेत त्यांचा जे शैक्षणिक त्यांची जी वाटचाल आहे त्यासाठी आमच्या शिक्षकांना संस्थेकडून किंवा आपल्या नेहमी शिक्षकांच्याकडून असं सांगितलं जातं की विद्यार्थिनींना जिथं जिथं काही कमतरता वाटेल तिथं तिथं मार्गदर्शन अगदी तळागाळात जाऊन करायचं आहे. तुम्हाला प्रत्येक विद्यार्थिनीला सर्व शिक्षकांना भेटण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी काहीही अडचण येणार नाही. ते तुम्हाला आवर्जून मार्गदर्शन करतील आणि त्यामुळं शाळा ही तुम्हाला प्रिय वाटेल.
ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी तानुल्या बाळा. तुम्ही घरी असताना सुट्टी असली तरी तुम्हाला वाटलं पाहिजे की मला शाळेत गेलं पाहिजे, आणि त्यामुळे शाळा ही तुमची आईच असते, ज्याच्यामध्ये बघा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले तर असं म्हणतात की किंवा शिक्षकांना पहिल्यांदा मुलाची आई व्हा, मग तुम्हाला बाई होता येईल. म्हणजे आई होऊन तुम्हाला ज्ञानरस पाजण्यासाठी आम्ही तयार आहोत, आणि त्यासाठी तुम्ही रोजच्या रोज 100% उपस्थितीनं यायचं आहे. आणि तुमच्या कुठल्याही शैक्षणिक बाबीतील असेल किंवा सगळ्या इतर ॲक्टिव्हिटीमध्ये असेल, तुम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन मिळेल आणि आपल्या विद्यालयातील विद्यार्थिनी ह्या सर्वगुण संपन्न होतील, ऑलराऊंड पर्सनॅलिटी त्यांची डेव्हलप होईल, आणि ह्या विद्यार्थिनी अगदी सगळ्या प्रकारच्या स्पर्धेमध्ये टिकतील. अगदी नॅशनल किंवा ग्लोबल कॉम्पिटिशनमध्ये टिकणारे आपले विद्यार्थी, आपली शाळा त्यासाठीच आहे. आणि जिजामाता विद्यालय म्हटलं की अगदी शिक्षण असेल किंवा क्रीडा असेल, कला असेल, याच्यामध्ये अव्वल राहूया, यासाठी आपण संकल्प करूया. आणि थोड्याच वेळात आपल्या वाळवा गावचे सरपंच उपस्थित होणार आहेत, त्यांच्या हस्ते आणि आपल्या विद्यालयाच्या वतीनं तुमचं परत एकदा हार्दिक 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 स्वागत.